ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनला ऑफिसला जायचे असते आणि तो डायनिंग टेबल जवळ उभा असतो आणि सायलीकडे पाहत असतो. तेव्हा आता सायली अजून सुद्धा अर्जुनवर नाराजच असते. ती मात्र आता विमलताईंना म्हणते की विमलताई, अहो यांचा डबा द्या. तेव्हा आता विमलताई म्हणतात की अहो सायली वहिनी, परंतु अजूनपर्यंत तुम्ही डबा तर भरलेलाच नाही. तेव्हा आता सायली थोडीशी रागातच म्हणते की तुम्हीच भरा. असे बोलून आता सायली जेव्हा कल्पनाही समोरच असते डायनिंग टेबलवरती, आता भाजी वगैरे आहे तर ती निवडत असते. आता ती हे सर्व ऐकते आणि सायलीकडे पाहत असते. तेव्हा तिला समजते की नक्की यांच्यामध्ये अजूनपर्यंत काहीतरी नाराजगी आहे. तर सायली अगदी रागाने तिथून आता काहीतरी ग्लास वगैरे घेऊन बाजूला जाते. आता अर्जुनला खूपच राग येतो. अर्जुन तिच्याकडे बघतच असतो की काय करू. तेव्हा आता कल्पना लगेच विचारते की अर्जुन, अरे तू सायली बरोबर काही भांडल वगैरे की काय. तेव्हा आता अर्जुन लगेच चिडतो. अर्जुन म्हणतो की हे मात्र तुमचं बरं आहे, कारण मीच भांडतो, फक्त तुझी ती सून अजिबात भांडू शकत नाही असं आहे का काही. त्यावर आता कल्पना म्हणते की हे पग चूक जरीही कोणाची असली तरी सुद्धा अर्जुन सॉरी तर तुलाच म्हणावं लागेल. अरे मग हे पग आमच्या सुखी संसाराच हेच तर रहस्य आहे. तर तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे काय. तर कल्पना म्हणते की जर मी चिडले आणि हे पग तुझे डॅड आहे ना, ते लगेच मला सॉरी म्हणून टाकतात, म्हणजे हे पग त्यांची चूक नसली तरी सुद्धा ते मला सॉरी म्हणतात. अरे मग काय. कल्पना आता हसते. तर विमलताई लगेच म्हणतात की अर्जुन दादा, अहो हे मात्र खरं आहे, कारण मी अनेक वेळा माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की प्रताप दादांना कल्पना ताईंना सॉरी म्हणताने. तेव्हा आता कल्पनाला खूप हसायला येतं. त्यावर हे सर्व ऐकून अर्जुन म्हणतो की हे बघ मम्मा, हे जे काही तू सिक्रेट मला सांगते त्याचा मला काही फायदा नाही होणार. तर आता कल्पना विचारते की का रे, काय झालं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की कारण हे पग कान पकडून जरी मी तुझ्या सुनेबर ओठासमोर ओठाबशा काढल्या तरी सुद्धा तिच्या नाकावरचा राखही जाणार नाही. वरत विमलताई म्हणतात की अर्जुन दादा, अहो जाऊन द्या हे सर्व, नका विचार करू आणि हा टिफिन घ्या. तेव्हा आता लगेच अर्जुन विमलकडे बघतो आणि म्हणतो की नकोय मला. तर कल्पना आणि विमल मात्र अर्जुनकडे बघत असतात. तेव्हा आता अर्जुन रागवतो. अर्जुन म्हणतो की तुझी सायली ताई आहे ना, तिला खायला घाल. तेव्हा आता कल्पना ओरडते. कल्पना म्हणते की अर्जुन हा कसला वेडेपणा आहे. अर्जुन मात्र आता कल्पनाच सुद्धा ऐकत नाही आणि ऑफिसला निघून जातो. कल्पना आवाज येते की अर्जुन अर्जुन, परंतु आता डबा न घेता अर्जुन निघून जातो. त्यानंतर आता इकडे मैनावती आपल्या रूममध्ये असते आणि ती रेणला, जी रीना आहे ना, तिला फोन लावते. तेव्हा आता रीनाने तिकडून फोन उचलल्यानंतर इकडून मैनावती म्हणते, हॅलो अग रीने, मी बोलते आई. तुझी एक काम कर, तू पोलीस स्टेशनला, कारण तुझ्या बापाला तू सोडून आण. तुझ्या खूप ओळख्या आहेत तिकडे, त्यामुळे तू हे काम कर जा बरं. तेव्हा रीना विचारते की काय झाले, काय केलं. तेव्हा आता मैनावती सांगत असते की अगं काय करणार, नेहमीप्रमाणे दारू पिऊन तमाशे केलेत आणि पैशासाठी मात्र कोणाच तरी पॉकेट चोरलेलं आहे. तर आणि मी कसं जाऊ बरं तिकडे. एक तर मी सायलीला इथे असे सांगितले की तुझे बाबा आहे ते मेनीकडे गेलेले आहेत, आणि आता जर मी सायलीला अगदी हे सर्व सांगितले आणि खोट बोलून बाहेर पडले तर नक्की तिच्या लक्षात येईल. मग मी बाहेर कशी जाणार बरं. आणि एक तर तिकडे जाऊन माझा काय उपयोग होणार आहे बरं. माझं ते ऐकणार आहेत का. त्यामुळे मी तुला सांगते, ते कर, तू तिकडे जा आणि तिकडच्या लोकांना थोडेसे पैसे दे, म्हणजे आपोआप ते तुझ्या बाबांना सोडून देतील. तर तेव्हा मात्र आता ही रीना आता आईलाच पैसे मागते, नेमके पैसे दे म्हणून आता बाबांना सोडवण्यासाठी. तेव्हा आता मैनावती म्हणते की हे पग अग माझ्याकडे पैसे नाहीत, आणि काय तुला तुझ्या बापाला सोडवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत का. आणि काय मुलगी आहे, आईकडे पैसे मागते. असे बोलून आता मैनावती रागाने फोन ठेवते.
त्यानंतर अजून तन्वी ही झोपलेलीच असते. म्हणजे प्रिया अश्विन उठतो आणि तयार सुद्धा होतो. तन्वीला तो आवाज देऊन उठवतो की तन्वी, अगं उठ, आपलं जे काही स्वयंपाक बनवण्यासाठी किचन आहे ना, तर ते किचन बनवण्याची वेळ आता झालेली आहे. उठ बरं, आता आपल्याला किचन अगोदर आपल्या वेळेत वापरून घ्यावं लागेल, नाहीतर आता वेळ निघून गेली तर आपल्याला काहीतरी करता येणार नाही. त्यामुळे तो आता प्रियाला उठवत असतो. प्रिया तर गाढ झोपीत असते. तेव्हा आता अश्विन पुन्हा तिला आवाज देतो की तन्वी, अग उठ, मला निघण्यासाठी उशीर होतोय. तेव्हा आता ही प्रिया उठते आणि म्हणते की काय खाणार आहेस, मी बाहेरून ऑर्डर करते. तेव्हा आता अश्विन म्हणतो की म्हणजे तू आज सुद्धा ऑर्डर करणार आहे तर, आणि हे बघ तर. प्रिया हो असं म्हणते. तर अश्विन म्हणतो की मला तर बरेच दिवस झाले की आठवत नाही की घरच जेवण मी कधी जेवलो होतो. तेव्हा आता प्रिया म्हणते, अरे मी स्वयंपाक कधी करू बरं, सायली सतत किचनमध्ये असते आणि जरीही आता स्वयंपाक करण्याची वेळ माझी असेल तरी सुद्धा तीच घुसलेली असेल. तर तेव्हा अश्विन म्हणतो की एक काम कर, तू किचनमध्ये जाऊन तर बघ, तुला नाश्ता बनवायचा म्हणल्यानंतर ती तुला नक्की जागा देईल. त्यामुळे तू जा बरं जाऊन तर बघ. आणि तन्वी, एक गोष्ट लक्षात घे, सायलीला सुद्धा आता किचनमध्ये जाण्याची बंदी झाली होती. तिला सुद्धा काहीतरी वेळच होता त्यांच जेवण बनवण्यासाठी. तर आता मात्र मला नाही आठवत की त्यावेळेत मात्र दादा कधी उपाशी बाहेर पडला. म्हणून मित्रांनो बरोबर आता अश्विन हा प्रियाला टोमणा मारतो. प्रिया आता अश्विनकडे पाहत असते. त्यानंतर आता इकडे सदाला पोलीस चांगलेच आता मारत असतात आणि दारू पिऊन पॉकेट मारतो. तुला किती वेळेस सांगितलं की दारू पिऊ जाऊ नकोस, नाहीतर तू दारू पिऊन हे सर्व काम वाईट करत असतो. तेव्हा आता हौलदार मात्र इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून आता ह्या लोखंडाला चांगलंच मारत असतो. लोखंडे रडतच आता हात जोडत विनवण्या करतो की मारू नका म्हणून. इन्स्पेक्टर म्हणतात की तुला किती वेळेस समजावले परंतु तू ऐकायला काही तयार नाहीत आणि ह्या पोलीस स्टेशनमध्ये तुझं आता दुसरं घरच झालेलं आहे. कारण असे कित्येक वेळेस तू चोया करतो आणि पोलीस स्टेशनला येतो. तर तेव्हा आता हा खूप विनवण्या करतो, अगदी आई शपथ घेतो आणि मी खरंच दारू सोडली हो, जमलं तर साहेब तुमची शपथ घेतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर रागावतो. इन्स्पेक्टर म्हणतो की हे बघ, माझ्या खोट्या शपथा घेऊ नकोस, कारण हे तुझ्यासारखे माणस आहेत ना, ते कधीही सुधरत नसतात. याचा आम्हाला चांगला अनुभव आहे. आणि आता इन्स्पेक्टर पुन्हा हौलदारावर ओरडतात की तुम्ही मारणं थांबू नका, त्यांना मारत रहा म्हणून. आता हौलदार सदाशिवला पुन्हा मारत राहतो आणि त्याच्या आणखीन एका जोडीदाराला सुद्धा. आणि तेवढ्यात दुसरा हौलदार येतो आणि इन्स्पेक्टरना बाहेर कोणीतरी बोलावलेला आहे म्हणून आता अर्जुन तिथे आलेला असतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर जाताना म्हणतो की मार चालूच ठेवा, मार, अगदी मारायचं बंद करू नका. तर आता सदेश खूप विनवण करतो, परंतु आता त्याला चांगली शिक्षा इन्स्पेक्टरने केलेली असते. त्यानंतर आता अश्विन इकडे असं म्हणल्यानंतर रियाला खूपच राग येतो. प्रिया लगेच अश्विनीला उत्तर देते की हेच ऐकायचं बाकी होतं, कारण दीर मात्र त्याच्या लाडक्या वहिनीची बाजू घेतो. तर तू आमच्या दोघींमध्ये कंपेअर म्हणजे करतो का, तुलना करतोस का? तेव्हा आता अश्विन म्हणतो की हे बघ, मी तुला असे काही म्हणत नव्हतो, जे रिअली आहे ते मी तुला सांगतो. तर प्रिया म्हणते की एवढंच आहे ना, मग तू जा आणि तू स्वयंपाक कर बरं का. असं आहे की फक्त बाईने स्वयंपाक करायचा असतो. अश्विनला राग येतो. अश्विन म्हणतो की हे बघ तन्वी, स्वयंपाक हा बायकांनीच केला पाहिजेल या विचारातील मी नाही, परंतु हे बघ, मी अनेक वेळा तुला मदत केली असेल, परंतु आता मात्र वाढते माझे काम आणि कामाच्या वेळा, यामुळे मला ते करणं शक्य होत नाही. तर त्यामुळे तू एक काम कर, तू मला मदत कर बरं. तुझ्या संसाराला थोडासा हातभार लावला तर नंतर काम हे पटकन होईल. तेव्हा आता प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे संसाराला हातभार लावणं म्हणजे स्वयंपाक करणं असं आहे. तर अरे ओ, म्हणून तू लग्न केलंस का माझ्याशी? तेव्हा आता अश्विनला प्रियाचा आणखीन राग येतो
कारण प्रिया मुद्दाम आता विषय वाढवत असते आणि लगेच रागाने विचारते, अश्विन, तुला बायको हवी होती की आता स्वयंपाक करणारी हवी होती? त्यावरता अश्विन म्हणतो की तन्वी, अगं कुठली गोष्ट, तू कुठे नेतीस? विषय काय आहे आणि कोणत्या विषयावर बोलते तू? मी तुला हेच सांगतो की रोज रोज बाहेरच खाणं योग्य नाही, हेच तुला समजावतो. अश्विन म्हणतो की मी पेशंटला रोज सांगत असतो की आता बाहेरच खाऊ नका, घरातील अन्न खात. मग आता मात्र मी असे का सांगू बरं? मीच बाहेरच अन्न खातो. तेव्हा आता प्रिया रागवते आणि ते जे तुझं आहे ते तू बघून घे, परंतु मी 24 तास मात्र किचनमध्ये नाही राबवणार, असे आता स्पष्ट उत्तर देते. तर अश्विन तिला पुन्हा टोणा मारत बोलतो की अगं 24 तास काय, 24 सेकंद जरी गेली ना तर बरे होईल, तर बाहेर लगेच मी पेढे वाटेल. तर आता अश्विन आणि प्रिया या दोघांमध्ये खूपच वाद होतात. अश्विनला तर या प्रियाच रूप समजवायला सुरुवात होते. रागाने तो आपली बॅग घेतो आणि आपल्या ड्युटीला निघून जातो. तर प्रियाला खूपच त्याचा राग येतो. त्यानंतर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन इन्स्पेक्टरना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चैतन्य सरांचा कॉल आला होता, तेव्हाच मात्र मी त्या पेरणे जे काही आहे ना त्यांच याबद्दलची फाईल वगैरे आहे तर ती काढून ठेवली होती आणि त्यात त्या व्यक्तींचे स्टेटमेंट सुद्धा आहे. तर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, थँक यू सो मच, परंतु हे बघा, आज मात्र मी एका वेगळ्याच कामासाठी आलो आहोत. आता चैतन्यला लगेच अर्जुन मात्र मोबाईलमध्ये आता एक कपला आहे तर त्यांचा फोटो दाखवतो तो इन्स्पेक्टर साहेबांना आणि विचारतो की ह्या फोटोमध्ये जे मागे कपला आहे त्यांच काही बॅकग्राऊंड आपल्याला शोधता येईल का? तेव्हा मात्र हा मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांच्या फॅमिलीचा फोटो असतो. तर आता इन्स्पेक्टर साहेब तर बघतात आणि लोखंडे सदाशिव आहे तर तो आता यांच्या ताब्यातच असतो. आता इन्स्पेक्टर म्हणतात की यांचे काही केस आहे का, दारू पिऊन काही तमाशा यांनी घातला का? आता अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांकडे बघतात. तर अर्जुन म्हणतो की असे काही नाही, कारण तुम्ही असे का म्हणालेत, असं का विचारलत तुम्ही? त्यावर आता इन्स्पेक्टर म्हणतो की करून दुसर खरतर हा काय करणार आहे बरं, कारण आता सदाशिव लोखंडाला इन्स्पेक्टर चांगलंच ओळखतो की नक्की तो काय करत असतो. आणि आता इन्स्पेक्टर मालवणकर यांना आवाज देतो आणि त्या हौलदारांना त्या दोघांना घेऊन यायला सांगतो. सदाशिव लोखंडे आणि त्याचा तो मित्र चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे धक्क्याने पाहतच असतात की नक्की मॅटर काय आहे हेच त्यांना काही कळत नसते. आणि तेवढ्यात आता हौलदार सदाशिवला घेऊन येतात. आता सदाशिवच्या अंगावर चांगले वळ असतात. हे आता अर्जुन जेव्हा सदाशिवला बघतो त्याला तर धक्काच बसतो, कारण सदाशिव आता गावाला गेलेला आहे असे तर मैनावतीने सांगितले. आणि सदाशिव तर आता इकडे पोलीस स्टेशनला आहे हे बघून आता अर्जुनच्या सर्व काही लक्षात येते. तर आता सदाशिव अर्जुनकडे बघतो आणि खाली मान घालतो. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात की तुम्ही ज्यांचा फोटो मला दाखवला होता तर हा सदाशिव लोखंड आहे. 2 दिवसापासून तो आमच्या ताब्यात आहे. तर आता अर्जुन हा खोट पकडतो. आता अर्जुन सारखा सदाशिवकडे बघतच असतो. पुढे सांगतात की दारू पिऊन रस्त्यामध्ये हा तमाशा घालत असतो आणि तेव्हाच त्याला आम्ही पकडले. तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की काय सांगतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? त्यानंतर इन्स्पेक्टर पुढे सांगतात की त्याला आणखीन काही पैसे हवे होते, त्यासाठी त्याने एका दुकानची काच फोडली आणि तेथे सुद्धा त्याने पळ काढला आणि तिथून पुढे आल्यानंतर त्याने पुन्हा एक पॉकेट मारलं आणि नशीब म्हणजे ज्याच पॉकेट त्याने मारलं ना तर या माणसाने त्याला आमच्या ताब्यात दिले. तर पण नेमक तुम्ही यांच्याविषयी का विचारतात आणि तुमचे केस नेमक काय आहे? तेव्हा आता अर्जुन तर पूर्णपणे शॉक होतो, कारण लोखंडाबद्दल आता वेगळंच काहीतरी आणखीन अर्जुनच्या समोर सत्य येते. तुमच्याकडे त्यांचा काहीतरी रेकॉर्ड असेलच, कारण ह्या वेळेस मात्र तो 2-3 महिन्याने आमच्याकडे आला. तर तेव्हा आता अर्जुन थोडासा खाली मान घालतो
आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब काय सांगायचं लोखंडे आहे तर ते माझे सासरे आहेत. आता हे सर्व ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की काय बोलतात अर्जुन सर. आणि आता पुन्हा लोखंडे जवळ येतात आणि लोखंडेला म्हणतात की हे बघ अरे तुझी मुलगी आता म्हणजे यांच्या घरची सून आहे. सुभेदारांच्या घरची कशालाही धंदे करतात आणि जावायची लाज काढतात. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब यांच्या जामिनाची जी काही आता ही चौकशी असेल ती आम्हाला सांगा, आम्ही सर्व काही करतो आणि यांना आमच्या ताब्यामध्ये सोडून द्या. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काही गरज नाही त्याची, कारण गेल्या 2 दिवसापासून त्याने आमचा पाहुणचार सोडलेला आहे, तर आम्ही त्यांना सोडणारच आहोत. तुम्ही अगदी त्यांना घेऊन जाऊ शकतात. तेव्हा आता अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना थँक यू असं बोलतो. तर आता इन्स्पेक्टर मालवणकर यांना सदाशिवला सोडून द्यायला सांगतो आणि प्रोसेस सुरू करायला सांगतो. तर हवालदार म्हणतो की ठीक आहे. त्यानंतर आता सायली पूर्णाजीच्या रूममध्ये येते. तर पूर्णाजीने आता कपाटातील सर्व साड्या काढून बेडवर ठेवलेल्या असतात. सायली हे सर्व पाहते आणि पूर्णाजीला विचारते की पूर्णाजी अहो काय झालं, तुम्ही इतक्या सर्व साड्या का काढून ठेवल्यात बरं. त्यावर पूर्ण हसते आणि म्हणते की सायली अगं जरा कपाट आवरत होते आणि असं वाटलं की पाहता क्षणी जरा कॉटनच्या साड्या आहेत ना त्या बाजूला ठेवून द्याव्यात. अग हे बघ ना अस्मिताच बाळ येणार आहे, त्यामुळे आता त्यासाठी मात्र असं मौसूद असणारे अस्मिताच्या बाळासाठी ते दुपटी शिवायला नको का, मग त्यासाठी आजीच्या मौसूद साड्या नको का, म्हणून आता आजीची ते तयारी सुरू असते. तर आता सायली म्हणते की त्यासाठी मात्र मामी सुद्धा आता मदत करणार. आणि हे बघा पूर्णाई अगोदर औषध घ्या बरं, म्हणून सायली पूर्णाईला गोळ्या वगैरे देऊन आता दूध प्यायला देते. आणि आता ती त्या साड्या वगैरे आहेत तर त्या अगदी आवरायला घेते. आणि तेवढ्यात मात्र सायली त्या साड्या पाहते. पूर्ण आजीला म्हणते की खरंच किती साड्या ह्या छान आहेत, म्हणून प्रत्येक साडीवरून हात फिरून प्रत्येक साड्या पाहत असते. आणि तेवढ्यात आता तिला एक गोधरी त्यात सापडते आणि विचारते की पूर्णाजी ही गोधरी यांची आहे का हो. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की अग सायली या घरातील प्रत्येक गोष्ट ही तुझ्या यांची नसते बर का. तर सायलीला हसू येते. तर आता पूर्णाई म्हणते की प्रतिमाची गोधरी आहे, ती शाळेत असताना मात्र प्रतिमा इथे राहायला आली होती आणि या गोधरी शिवाय मात्र त्या बिचारीला काही झोप येतच नव्हती. तेव्हा लगेच आता सायली विचारते की म्हणजे बिचारीला. तेव्हा आता पूर्ण म्हणते की अगं बिचारी नाही तर काय, मग काय म्हणायचं बरं, कारण लहान असताना मात्र तिने आपल्या आईबाबांचा मृत्यू पाहिला होता आणि मग मी तिला इकडे घेऊन आले. रात्र ती झोपत नव्हती आणि जरीही तिला डोळा लागला तर दचकून मात्र तिला जाग यायची. त्यावर आता सायली विचारते की पूर्णाजी अहो म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी ही गोधरी शिवली होती का, त्यांच्या साडीची म्हणजे तुमच्या साडीची. तेव्हा लगेच आता पूर्णाजी म्हणते की हो हे बघ तिच्यासाठी मात्र मला तिची आईच व्हावं लागलं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मी तिच्यावर माया आणि प्रेम करू लागले आणि त्यातूनच मात्र. आणि तेव्हा कुठे ती 13 ते 4 वर्षाची असताना सावरत गेली, म्हणजे ती सगळं काही विसरली आणि आता आमच्या घरामध्ये अगदी मग्न झाली होती. पण तोपर्यंत मात्र ती गोधरी आणि ती असे घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या. प्रतिमा त्याचा एक किस्सा मात्र आता पूर्णही सायलीला सांगते. तेव्हा आता सायली अगदी मन देऊन ऐकत असते. त्यावर तर पूर्णही म्हणते की अगं म्हणूनच तिची ही गोधरी मी आतापर्यंत जपून ठेवली. तर तेव्हा आता त्या गोधरीवरून मायेचा स्पर्श हात आता फिरवताने सायलीला आता ह्या वाढदिवसाचे क्षण आठवतात की ज्या दिवशी प्रतिमात्याने सायलीला केक भरवला आणि आता तो केक सायली आणि प्रतिमात्याने अर्जुन म्हणजे रविराज सरांना भरवला. हे सर्व क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येतात. त्यानंतर प्रतिमात्या ही रविराजला म्हणलेले असते की रविराज अहो तन्वी सुद्धा हेच करायची की माझा जो काही हातातील केक आहे तर तो माझ्या हाताला धरून तो तुकडा तुम्हाला भरवायची.
तर हे तुम्हाला आठवते का? म्हणजे प्रतिमा आत्याला हे सर्व आठवले होते. इतका वर्षाचा भूतकाळ आता प्रतिमाला आठवतो हे लक्षात आल्यानंतर आता सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई आणि सायली उठून पूर्णाजी जवळ येते आणि म्हणते की हे बघा प्रतिमा, आत्यांना आता सर्व काही आठवायला लागलेलं आहे, तर त्यांनाही त्यांची जुनी मैत्रीण सुद्धा आठवेल का? आणि जर या गोधरीमुळे त्यांना सगळं काही आठवायला मदत झाली तर तेव्हा आता पूर्णाजी खुश म्हणतात, जर असं झालं ना सायली, अख्ख्या पनवेलला मी पेढे वाटेल. आणि पूर्णाजी खुश म्हणतात की अगं, जर प्रतिमाची श्रुती परत आली तर ती मला घट्ट मिठी मारन आणि म्हणेल, अगं पूर्णाई, तुझी जुनी प्रतिमा परत आली. म्हणून आता सायली खुश म्हणते की पूर्णाजी, मग चला लगेच आपण आत्ताच प्रतिमात यांच्या घरी जाऊयात आणि त्यांच्या अंगावर ही गोधरी आपण पांघरून बघूयात की नक्की काय होत ते. तर आता सायलीचा तो उत्साह पाहून पूर्णाई तर खुश होते आणि म्हणते की सायली, जर इतका उत्साह असेल तर मी नाही कशाला म्हणेल, चल आपण तिकडे जाऊयात. तर आता पूर्णाजी प्रतिमात्याच्या घरी जायला तयार होते, ते पण सायली बरोबर, म्हणून त्या आता जाण्याची तयारी करतात. आता पूर्णाही दूध वगैरे पिऊन घेते. सायलीला इतका आनंद झालेला असतो की तिकडे त्या घरी जायचं म्हणल्यानंतर त्यानंतर आता अर्जुन चैतन्य सदाशिवला आता सोडवतात आणि त्याला गाडीजवळ घेऊन येतात. अर्जुन सदाशिवशी एकही शब्द बोलत नसतो. त्याला इतका राग आता या म्हणजे सदाशिव आणि मैनावतीचा आलेला असतो की किती खोट बोलतात हे लोक. सदाशिववर चिडतो, तुम्ही नेमकं काय करतात हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही कायम चोया करतात. तरच इन्स्पेक्टर आता सावंत सांगत होते. आता सदाशिव पुन्हा खोट बोलतो आणि म्हणतो की मी नेहमी नाही करत जावई बापू. तेव्हा आता अर्जुनला आणखीन राग येतो. अर्जुन म्हणतो की हे बघा, खोट बोलू नका तुम्ही. आणि हे बघा इन्स्पेक्टर सावंत कधीही खोट बोलत नसतात, त्यामुळे तुम्हीच आता तुमचं हे खोट बोलणं थांबवा. तर अर्जुन खूपच भडकलेला असतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन जरा शांत हो, मी बोलतो त्यांच्याशी. चैतन्य आता सदाशिवला म्हणतो की हे बघा, सुभेदार फॅमिलीचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला माहितीच असेल. गेल्या काही दिवसापासून तुम्ही पाहतात तरी सुद्धा असंच वागतात का? घरी गेल्यानंतर आता तुम्ही तुमच्या मुलीला काय उत्तर देताल? आणि तुम्ही प्रत्येक वेळेस खोटच बोलतात का? तेव्हा आता सदाशिव रडण्याचं नाटक करत म्हणतो की नाही हो, हे बघा जावई बापू, मला माफ करा हो. आणि जावई बापू, तुम्हाला कसं सांगायचं की आता पोटासाठी काही पण करावे लागते. तेव्हा मात्र आता चैतन्य चिडतो. चैतन्य म्हणतो की म्हणजे आता हे तुम्हाला दारू पिऊन अगदी चोया वगैरे करण्यासाठी हे सर्व आहे का? दुसरं कामधंदा काहीच नाही, काही कृत्य करून तुम्ही अर्जुनला आता लाज आणलेली आहे, लाज. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा, माझं सोडा. जेव्हा मात्र तुमच्या मुलीला हे सर्व कळेल की तुम्ही दारू पिऊन चोरी केली तर तेव्हा ते ऐकून तुमच्या मुलीला किती वाईट वाटेल याचा विचार तुम्ही केलास का? तेव्हा आता सदाशिव म्हणतो की मग तुम्ही तिला कशाला सांगतात हे सर्व? तर आता अर्जुनला आणखीन राग येतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे आणखीन खोट बोलायचं तर अशीच लपछपी करायची का, जशी मंदिरात त्यावेळेस तुम्ही केली होती तशी. तेव्हा आता अर्जुन पूर्णपणे वैतागतो. अर्जुन म्हणतो की यांना इतकं सांगितलं तरी सुद्धा समजण्याच्या पलीकडे आहे, म्हणून तो सदाशिवला गाडीमध्ये बसायला सांगतो. आता सदाशिव म्हणतो की काय? अर्जुन पुन्हा एकदा त्याला गाडीत बसायला रागाने सांगतो. आता सदाशिव घाबरतच गाडीमध्ये बसतो. तर अर्जुन चैतन्यला म्हणतो की मी नंतर काय करायचं आहे हे सर्वच तुलाच नंतर सांगतो. तर अर्जुन आणि चैतन्य सुद्धा गाडीमध्ये बसतात आणि सदाशिव लोखंड्याला घेऊन आता ते घरी येतात. त्यानंतर आता इकडे सायली आणि नाजी मात्र रविराज काकांच्या घरी येतात. आता रविराज काका बाहेर झाडांना पाणी वगैरे करत असतो आणि तेवढ्यात तो सायलीला पाहतो. सायलीला बघून त्याला खूप आनंद होतो. आता पूर्णाजी सुद्धा गाडीच्या खाली उतरतात. सायली आता पूर्णाजीचा हात धरते. रविराज काका खुश होऊन म्हणतो की अरे, इतके मोठे सरप्राईज आज तुम्ही दोघींनी मला दिले
तर आणि तो आता त्यांना आतमध्ये यायला सांगतो. तर पूर्णही म्हणते की अहो रविराज, कारण सायलीला खूप आनंद झाला की प्रतिमाला भेटायची तिची इच्छा झाली होती. तेव्हा आता मीच म्हटलं की आपलंच घर आहे आणि फोन करण याची कशाला गरज आहे, तर म्हणून लगेच आता इकडे निघालो आणि आलो इकडे. त्यावर रविराज काका खुश होत म्हणतात की बरं झालं तुम्ही आलात. आणि आता तो त्यांना आतायला सांगतो सायली आणि पूर्णाही आता आत येतात. रविराज काका सुद्धा त्यांना घेऊन आत येतात. तेव्हा सुमन किचनमध्ये असते. त्यांना बघून आता पूर्णाजी जवळ येते आणि आता रविराज काका सुद्धा तिला आवाज देतो. त्यानंतर आता सुमन खुश होत म्हणते की काय पूर्णाई, आज कसे येणं केलं, कारण तुम्हाला आमची आठवणच होत नाही. तुम्ही आता इकडे यायचेच कमी झाल्यात. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की अगं असं कसं होईल बरं, मला आठवण येणार नाही म्हणून आज तुमची आठवण आली आणि लगेच आलो. तेवढ्यात आता सुमनही पूर्णाजी आणि सायली या दोघींना बसायला सांगते. तर आता रविराज हा प्रतिमाला आवाज देतो की प्रतिमा, अगं प्रतिमा, कोण आलंय बघ ना. अगं पूर्णही आल्यात. तेव्हा आता सायली विचारते की प्रतिमा, आत्या त्यांच्या रूममध्ये आहेत का, तर रविराज काका म्हणतात की हो, मगाशी ती पुस्तक वाचत होती आणि तेवढ्यात ती आडवी म्हणजे खाली झोपली असेल. तर आणि हे बघ, आता मात्र पूर्णही आल्या हे ऐकून सुद्धा ती धावत बाहेर येत नाही. तर याचा अर्थ असा आहे की नक्की ती झोपी गेली असेल, तिचा डोळा लागला असेल. तर आणि हे बघा, तुम्ही बसा तोपर्यंत मी तिला उठून घेऊन येतो. त्यावर आता सायली म्हणते की नको, आणि आता पूर्ण म्हणते की रविराज, पूर्ण आणि सायली एकमेकीकडे बघून हसतात आणि आता सगळेजण प्रतिमा आत्याकडे रूममध्ये येतात. प्रतिमा बेडवर झोपलेले असते. सगळेजण आता प्रतिमा समोर येऊन उभे राहतात. सुमन विचारते की मी आता उठू का वहिनींना. पूर्णही मात्र सायलीला खुणावते. सायलीच्या सर्व काही लक्षात येते. तर तेव्हा बॅगमधून सायली ते गोधरे काढते आणि प्रतिमा त्याच्या अंगावर टाकते. रविराज काका आणि सुमन हे बघूनच असतात. तेव्हा आता पूर्ण आणि सायली एकमेकीकडे बघून हसतात. तेव्हा मात्र आता जेव्हा ती गोधरी आता प्रतिमाच्या अंगावर टाकली जाते, तेव्हा त्या गोधरीच्या स्पर्शाने आता मात्र प्रतिमाला अगदी लहानपणीचा सगळा भूतकाळ आठवतो की जेव्हा आता ताई पूर्णाईच्या मांडीवर असायची आणि तिला खूप भीती वाटली, तेव्हा मात्र आता पूर्णाई तिच्या अंगावर ती गोधरी टाकायची आणि आता प्रतिमा त्याला अगदी शांत अशी झोप लागायची. तर आता सुद्धा ती गोधरी अंगावर टाकल्यानंतर आता प्रतिमा त्याला सर्व काही, तो लहानपणीचा भूतकाळ आठवतो. आता प्रतिमा आत्याला लगेच जाग येते. त्या गोधरीच्या उभेमुळे प्रतिमा आत्या डोळे उघडतात. सर्वजण आता बघतच असतात. प्रतिमा आता त्या गोधरीचा जो काही स्पर्श आहे तर गोधरीला हात लावते आणि आता नक्की गोधरी कोणती आहे हे बघत असते, कारण त्या अंगावर टाकलेल्या गोधरीमुळे आता प्रतिमा त्याला आणखीन लहानपणीच सर्व काही आठवते. तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता जेव्हा अर्जुन सदाशिवला आता आतमध्ये घेऊन येतो, सगळेजण आता उभे असतात आणि सदाशिवची असती अवस्था बघून आता ही कल्पना विचारते की अर्जुन, अरे हा सगळा काय प्रकार आहे. तर सदाशिवरावांचा खरंच ॲक्सिडेंट झाला होता का. तेव्हा मात्र आता अर्जुन काही सांगायला तयार नसतो. तर कल्पना म्हणते की अर्जुन, खरं काय आहे ते सांग. त्यावर आता अर्जुन लगेच म्हणतो, पोलिसांनी त्यांना मारलेलं आहे. तेव्हा आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे सायली मधून भेटायला येते आणि मधूंचा हात हातामध्ये धरते आणि म्हणते की मधू, तुमची खरंच खूप आठवण येते. तर आणि हे बघा, आता सगळेजण म्हणतात की सदा लोखंडे आणि मैनावती माझे आई बाबा आहेत. मग खरंच मधू, तुम्हीच सांगा की ते लोखंडे माझे आई बाबा आहेत का. आणि आता असं म्हटल्यानंतर मधुहुंना हेच सांगायचं असतं की सायली, ते तुझे आई बाबा नाहीत, म्हणून तुझे आई बाबा आहेत तर ते रविराज काका आणि प्रतिमा आत्या. परंतु आता हे सांगत असताना वधूंचा जो काही आता ऑक्सिजनची लेवल ही खूप वाढलेली असते
आणि सायली डायरेक्ट आता घाईने डॉक्टरांना आवाज देते आणि मधुहन अगदी त्वरितच लगेच आता उपचार सुरू होतात की आता मधूंना सायलीला काहीतरी सांगायचे आहे हे सायलीच्या लक्षात येते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.